नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 3 जूनचा धमाकेदार एपिसोड रिव्ह्यू. सुरुवातीला आपण पाहतोय की इकडे लग्नाची जोरदार तयारी सुरू असते पोलीस स्टेशनमध्ये. आणि तेवढ्यात अवनीचे वडील तिथे येतात आणि त्यांनी कोणाला तरी फोन लावलेला असतो वरिष्ठांना. आणि ते म्हणत असतात की मला त्या मॅडमांशी बोलायचं आहे, मॅडमांना बोलवा. पण कॉन्स्टेबल त्यांना काही आतमध्ये जाऊ देत नसतात. मग ते आरडाओरडा करत असतात. मग तो आरडाओरडा ऐकून सॉरी इन्स्पेक्टर मॅडम बाहेर येतात. चंद्रकांतच्या हातात फोन चालू असतो. तो त्या मॅडमांना फोन देण्यासाठी तो फोन कानाला लावतो आणि हॅलो, हॅलो म्हणत असतो. पण तेवढ्यात तिकडून तो फोन कट होतो. मग त्या इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, "फोन कट झाला का?" चंद्रकांत म्हणतात, "5 मिनिटात येईल फोन." इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, "काही हरकत नाही. ठीक आहे, चालेल. माझ्या फोनला ना फुल नेटवर्क आहे. मी फोन येईल ना तेव्हा बघून घेईन. फोन येईपर्यंत मी काय फोनकडे बघत बसू का?" असं म्हणून त्या परत चला, चला कामाला लागा असं म्हणून त्यांच्या माणसांना कामाला सांगत असतात. त्या म्हणत असतात, "ए हार कुठे आहेत?" तेवढ्यात कॉन्स्टेबल हार घेऊन येतो आणि म्हणतो, "हे बघा मॅडम आले. हे हार आले." इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, "अरे वाह! आता कोणाचाही फोन यायच्या अगोदर लग्न लागलेलं बरं." आणि मग त्या त्यांच्या बाकीच्या कॉन्स्टेबलला वगैरे बोलवतात आणि "चला, चला लवकर कामाला लागा. चला लवकर लग्न लावायचंय." असं म्हणून त्या आतमध्ये जात असतात. तेवढ्यात चंद्रकांत त्यांना म्हणतात, "तुम्ही कोणाचं लग्न लावताय हे?" कॉन्स्टेबल म्हणतात, "कळेलच तुम्हाला." चंद्रकांत म्हणतात, "हे तुम्ही बरोबर करत नाहीये." चंद्रकांत खूप हायपर झालेले असतात. ते म्हणतात, "तुमची नोकरी घालवीन मी." इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, "लग्न तर आज लागणारच आणि जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत दरवाजा हा उघडणारच नाही. तुम्ही काय करायचं ते करा." असं म्हणून त्या इन्स्पेक्टर दरवाजा लावून घेतात. चंद्रकांत तिकडे दरवाजा ठोठवायला लागतात आणि ते म्हणत असतात, "तुम्ही असं करू शकत नाहीत." आणि मग ते महेशला बोलवतात आणि म्हणतात, "अरे हे अवनीचं लग्न लावायला निघालेत." इकडे महेश आणि विवान धावत येतात. आतमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू असते. आणि मग पुढे चंद्रकांत एका खिडकीतून आतमध्ये काय चाललंय ते पाहत असतात. ते अवनीला म्हणत असतात, "अवनी, बाळा माझं ऐक, तू असं करू नकोस." अवनीला देखील हे नाईलाजास्तव करावं लागत असतं. चंद्रकांत पुढे इन्स्पेक्टर मॅडमला धमकी देत असतात. ते म्हणतात, "मॅडम तुम्ही हे असं करू शकत नाही. हे बंद करा पहिला, बंद करा." असं म्हणून ते ओरडत असतात. पण इकडे इन्स्पेक्टर मॅडम आणि राजा अवनीला धीर देत असतात. पुढे महेश देखील ओरडत असतो आणि तो म्हणत असतो, "अवनी स्वतःचं वाटोळं नको करून घेऊ. प्लीज ऐक, ऐक अवनी." आणि अवनीला लग्नासाठी उभं करतात. महेशकडून ओरडत असतो, "अगं तुला अक्कल आहे का? ह्याची लायकी तरी आहे का तुझ्याशी लग्न करायची?" तो म्हणत असतो, "हे बघ अवनी, तू बाबांच्या विरोधात जाऊ नकोस." पुढे चंद्रकांत देखील म्हणत असतात, "अवनी असं करू नकोस गं, ऐक माझं. हे लग्न तू करू नकोस, पश्चाताप होईल तुला." कॉन्स्टेबल म्हणतात, "ए बेटा तू त्यांच्याकडे बघू नका. तुम्ही तुमचं कंटिन्यू करा." ते महेश ओरडून म्हणत असतो, "ए कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर तुम्हाला सर्वांना सांगतोय मी, हे जर लग्न झालं ना, तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील." कॉन्स्टेबल इकडे त्यांचा मजाक बनवत असतो. तो म्हणत असतो, "अरे ऐक ना बाबा, आमच्या नोकऱ्या खाण्यापेक्षा बहिणीच्या लग्नाचे लाडू खा." पुढे चंद्रकांत म्हणतात, "झालं, बापावर हसली लोक. झालं समाधान." अवनीला देखील याचं वाईट वाटत असतं, पण तिच्याकडे ऑप्शन नसतो ना दुसरा काही. कारण पुढे अवनीला म्हणतात, "अगं तुला लग्न करायचं नव्हतं ना, तुला पसंत नव्हतं ना, तुला तुझी स्वप्न, तुला करियर करायचं होतं ना, तुला लग्न नव्हतं ना करायचं, मग तू कशी काय ह्याच्यासोबत लग्न करायला लागली आहेस?" अवनीला कन्व्हिन्स करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. ते म्हणत असतात, "तुला करियर करायचं आहे ना, सांग ना ह्यांना नाही करायचं आहे लग्न म्हणून. तुझ्यासमोर मी हात जोडतो अवनी, प्लीज सांग ह्यांना तुला लग्न करायचं नाहीये म्हणून." हे क्षण खरंच भावूक असतात मंडळी. खूप छान एपिसोड घेतलेला आहे. नक्की पहा. पुढे कॉन्स्टेबल म्हणत असतो, "मॅडम घाई केली पाहिजे, काहीही होऊ शकतं." मग त्या मॅडम म्हणतात, "चला, चला लवकर घाई केली पाहिजे. हार आणा, हार आणा." आणि मग त्या मॅडम एक हार राजाच्या हातात आणि एक एक हार अवनीच्या हातात देत असतात. अवनी ते पकडत नसते. ते चंद्रकांत आणि गयावया करत असतात अवनीसोबत, की "अवनी प्लीज नको, नाही म्हणून सांग." इकडे महेश आणि विवान देखील म्हणत असतात, "नाही म्हण, नाही म्हण." मग त्या इन्स्पेक्टर मॅडम अवनीच्या हातामध्ये हार देतात आणि म्हणतात, "चला अक्षता आणा, अक्षता घ्या." आणि मग अक्षता वाटल्या जातात. अंतरपाट देखील आणला जातो. इन्स्पेक्टर मॅडम कोष्टीना म्हणत असतात, "अहो कोष्टी या ना, धरा ना अंतरपाट." कोष्टी म्हणतात, "नाही ना मॅडम, मला ना मी ना मुलीचा मामा आहे, त्यामुळे मी मुलीच्या मागे उभं राहणार आहे." मग पुढे इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, "ठीक आहे, बरं मी धरते अंतरपाट." इकडे महेश, विवान आणि अवनीच्या वडिलांना खूप त्रास होत असतो. ते म्हणत असतात, "अरे थांबवा हे लग्न." त्यांच्याकडे लक्ष न देता कॉन्स्टेबल म्हणतात, "अरे चला हार घाला एकमेकांना." मग इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, "अरे ह ह लग हार काय घाला, अंतरपाट म्हणायला नको का?"
विचारतात, "कोणाला येतो का अंतरपाठ म्हणायला? कोष्टी तुम्हाला येतो का?" कोष्टी म्हणतो, "नाही मॅडम मला येतं, पण मध्ये-मध्ये चुकतं थोडं." मग इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, "हे "सगळं नीट व्हायला पाहिजे, लग्न टिकायला पाहिजे. काही हरकत नाही, आपण मोबाईलवर लावूयात." मग अंतरपाठ मोबाईलवर लावला जातो. अंतरपाठ चालू झाल्यानंतर चंद्रकांतचे एक्सप्रेशन पाहणे खूप अमेझिंग आहे. खूप छान ॲक्टिंग केली आहे सगळ्या कलाकारांनी. अंतरपाठ सुरू होतं, थोडा चालू होतं इतक्यात इन्स्पेक्टर मॅडमांना फोन येतो. चंद्रकांत म्हणतात, "वरिष्ठांचा फोन आहे, साहेबांचा फोन आहे, उचला, उचला, उचला पटकन." महेश देखील म्हणत असतो, "घ्या, घ्या फोन घ्या साहेबांचा." पण त्या इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, "हां, बरोबर आहे तुमचं, साहेबांचाच फोन आहे." पण त्या हसतात आणि म्हणतात, "अहो, पण माझ्या साहेबांचा फोन आहे, नाही उचलणार मी." म्हणतात, "अहो, माझ्या नवऱ्याचा फोन आहे आणि कसं आहे, ड्युटी फर्स्ट, नाही उचलणार मी फोन." मग इकडे कॉन्स्टेबल सुस्कारा सोडतात. कारण साहेबांचा फोन नाही असं त्यांना वाटतं, पण खरोखर साहेबांचाच फोन आलेला असतो मंडळी. तर त्या मॅडम म्हणतात, "चला मंगलाष्टका लावा आणि सगळ्यांना नीट ऐकायला आल्या पाहिजेत बरं का." इकडे महेश म्हणत असतो, "हे मॅडम रॉंग आहे बरं का." आणि मग पुढे मंगलाष्टका लावल्या जातात. आणि मग पुढेच मंगलाष्टका चालू होतात. इकडे चंद्रकांत खूप अपेक्षेलेस झालेले असतात आणि मग मंगलाष्टका संपतात आणि मग शुभमंगल सावधान असं म्हणून लग्न होतं. पुढे मग हार घालण्याची वेळ येते. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. इकडे चंद्रकांत म्हणत असतात, "तू जर माझ्या पोरगीला हार घातलास ना, तर मी तुला सोडणार नाही." म्हणून ते राजाला ओरडत असतात. ते राजाला धमकी देत असतात, की "तू हार घालायचा नाहीस." पण राजाचा देखील नाईलाज असतो. तो त्यांच्याकडे बघतो आणि न परत अवनीच्या गळ्यात हार घालतो. इकडे चंद्रकांत फार वाईट वाटत असतं, त्यामुळे ते एकदम डोकं खाली टेकतात. इकडे महेश म्हणत असतो, "अवनी थांब, ऐक माझं, अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये." चंद्रकांत म्हणत असतात, "नको ना अवनी, प्लीज ऐक ना." एका वडिलांसाठी हे पाहणं खूप दुःखदायक किंवा भावनालेस असल्यासारखं आहे मंडळी. पण अवनीकडे दुसरा पर्याय नसतो. जर चंद्रकांतने अवनीचं ऐकलं असतं, तर अवनीवर ही वेळ आलेली नसती. पुढे मग अवनी देखील राजाच्या गळ्यात हार घालते आणि मग लग्न संपन्न होतं. इकडे महेश आणि चंद्रकांत खूप हताश झालेले असतात. आणि मग पुढे इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, "मगाशी काय आहे ना, साहेबांचा फोन आला होता ना, फोन केला पाहिजे." त्या फोन लावतात आणि जय हिंद म्हणतात. तो खरंच त्यांच्या वरिष्ठांचा फोन आलेला असतो. इन्स्पेक्टर मॅडम वरिष्ठांशी बोलत असतात. त्या सांगतात, "साहेब मगाशी फोन उचलता आला नाही." कसं आहे साहेब, दोघेही सज्ञान आहेत. दोघांचीही इच्छा आहे लग्न करायची आणि लग्न झालं आणि तुमचा फोन आला ना, त्याच्या काही वेळ अगोदरच लग्न झालं. आता कायद्याने आपल्याला काहीच करता येणार नाही साहेब. ह्या मुलाशी लग्न झालंय म्हटल्यावर त्या मुलाशी ती लग्न कसं करणार साहेब? तुम्ही सांगा ना देशमाने साहेबांना, आग्रह सोडा म्हणावं, लग्न स्वीकारा म्हणावं, असं म्हणून त्या जय हिंद म्हणून फोन ठेवून देतात. आणि म्हणतात, "चला, चला मंगळसूत्राचा विधी राहिलाय." मग तो राहिलेला मंगळसूत्राचा विधी देखील पूर्ण केला जातो. राजा अवनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. अवनी त्याच्याकडे बघते. मग राजा म्हणतो, "फॉर्मॅलिटी म्हणून खोटं-खोटं हे सगळं करायला लागेल आपल्याला." लग्नाचे सगळे विधी पूर्ण होतात. सगळेजण टाळे वाजवायला लागतात. मग मॅडम म्हणतात, "चला फोटो एक झाला पाहिजे." मग फोटो देखील काढला जातो सगळ्यांच्या सोबत आणि अवनी आणि राजाचा सेपरेट देखील फोटो काढला जातो. हे चंद्रकांत खूप ढासळलेले असतात. मनातून खूप वाईट वाटत असतं त्यांना. त्यांना उभारण्यासाठी देखील एका खांबाचा आधार घ्यावा लागत असतो. तेवढ्यात अवनी, राजा आणि कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर मॅडम देखील बाहेर येतात. विवान म्हणतो, "नाही, नाही, हे आम्हाला लग्न मान्य नाहीये. हे असं होऊच शकत नाही. तुम्ही चुकीचं केलंय." म्हणत असतो, "नाही, नाही, अवनी माझी आहे, फक्त माझी आहे." असं म्हणून तो अवनीला ओढायला जात असतो. तेवढ्यात राजा विवानच्या सणकण कानाखाली मारतो. विवान खाली पडतो. राजा म्हणतो, "कीप सेफ डिस्टन्स." सुरक्षित अंतर ठेवायचं. ती बायको आहे माझी. सगळेजण राजाकडे पाहतच बसतात. कॉन्स्टेबल म्हणतात, "काय पॉवरबॉज आहे का तुझा नवरा? एका झापत त्याला लोळवला." कॉन्स्टेबल पुढे विवानला म्हणतो, "तुला अजून मार खायचा आहे? चल निघ इथून." आणि मग विवान उठतो आणि म्हणतो, "राजाला तुला बघून घेईन." असं म्हणून तो तिथून निघून जातो. खूप छान एपिसोड आहे मंडळी. आपले रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे इन्स्पेक्टर मॅडम चंद्रकांतला समजावत असतात, की "अहो तुमचीच मुलगी आहे, एक्सेप्ट करा लग्न. 20 वर्षानं का असेना तुम्हाला एक्सेप्ट करावंच लागणार आहे ना." पण चंद्रकांत आतून फार कोलमडलेले असतात. ते म्हणतात त्यांच्या डोक्यात फार वेगळं चालू असतं. ते म्हणतात, "होती, मुलगी होती मला. गोड, एवढीशी."
नाव काय? नाव काय बरं? असं म्हणून ते महेशला विचारत असतात. ते म्हणतात, "हां, अवनी, अवनी नावाची. खूप, खूप जीव होता माझा तिच्यावर. जीवापाड प्रेम केलं तिच्यावर. तिच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण केल्या. तिचे सगळे लाड पूर्ण केले. म्हणेल ते मी तिला आणून द्यायचो. लहानाची मोठी केली. तिला जे शिकायचं ना ते सगळं शिकवलं." पण काही वेळापूर्वी, आता घड्याळ नाहीये माझ्याकडे, तुम्हाला एक्झॅक्ट टायमिंग सांगितली असती. काही काही मिनिटांपूर्वी मेली ती. तुमच्याच पोलीस स्टेशनमध्ये मेली ती. इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, "अहो काय चंद्रकांत साहेब अभद्र बोलताय. तुमच्या मुलगीच्या आयुष्यातला मंगल क्षण आहे हा." चंद्रकांत म्हणतात, "मंगल क्षण तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही." ते खूप रडत असतात. ते म्हणत असतात, "ज्या क्षणी ज्या बापासाठी ती मुलगी मरते ना, त्या बापासाठी तो अमंगल क्षण असतो." त्यांना फार वाईट वाटत असतं. ते मनातून खूप कोलमडलेले असतात. हे ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. परत ते म्हणतात, "ए रडणार नाही मी." ते महेशला म्हणतात, "आपण देशमाने आहोत. रडायचं नाही, रडायचं नाही आपण." म्हणत असत. देशमाने रडत नाहीत, पण ते खूप आतून हे झालेले असतात. ते चालता-चालता देखील पडत असत. अवनी आणि राजा त्यांना हात लावायला जातात, धरायला जातात. पण ते म्हणतात, "ए, हात नाही लावायचा मला. हात हात लावायचा नाही मला." ते काय ना, काय लागतं ते मुलगी मेल्यावर? सुतक, सुतक लागलंय मला. अवनीला फार वाईट वाटत असं वडिलांची परिस्थिती बघून. तिला रडायला देखील येत असतं. माझ्या मुलीच्या जाण्याचं सुतक लागलंय मला. मी आता घरी जाणार, अंघोळ करणार आणि मग मला हात लावायचा. त्यांच्या मनावर खूप आघात झालेला असतो. ते इन्स्पेक्टर मॅडमांना देखील नमस्कार म्हणतात. "हां मॅडम, झालं का?" आणि कॉन्स्टेबलकडे बघून म्हणतात, "हां, हां, हां, महेश यारी यांनी हार आणले होते." म्हणजे काय ना, मुलगी जायच्या आधीच यांनी हार घेऊन आली. इन्स्पेक्टरला मॅडमांना सांगतच, "काय ना मॅडम, आमच्याकडे गेलेल्या प्रेतावर हार घालायची पद्धत आहे." ते रडत म्हणत असतात, "तुम्ही माझ्या मुलीचं लग्न नाही लावलंत. तुम्ही माझ्या मुलीची तिरडी बांधलीत, तिरडी." ते निघून जात असतात. अवनी महेशला अडवत असते, "दादा ऐक ना." पण तोही न ऐकता पुढे निघून जातो. मग चंद्रकांत त्यांच्या गाडीजवळ येतात आणि म्हणतात, "अवनी गेली. देशमानेंची मुलगी आजपासून मेली, संपली." आणि ते खूप मोठ्याने रडायला लागतात. अवनी देखील खूप मनातून वाईट वाटत असते आणि ती पटकन खाली बसते. महेश त्यांना सांभाळायला जातो. "बाबा सांभाळा स्वतःला." चंद्रकांत स्वतःला सांभाळायचा प्रयत्न करत असतात. ते म्हणतात, "नाही, ए मला काही झालेलं नाही. मी एकदम ठीक आहे. आपलं कोणी इथं नाही आहे. चला आता." ही देशपांडे आहे. इथं देशपांडेनं काय होतं का? "चला, चला गाड्या काढा. चला, चला, ए चला." मग ते गाडी चालवणार म्हणत असतात. महेश त्यांना नको म्हणत असतो. पण देशपांडे म्हणतात, "नाही, ए मी नॉर्मल आहे. चल, चल मी गाडी चालवतो." असं म्हणून ते गाडीमध्ये बसतात आणि गाडी चालवायला लागतात आणि ते निघून जातात. इकडे अवनी फार कोलमडलेली असते. ती रडत असते. राजा तिला कसाबसा सांभाळतो आणि तिला बसायला सांगतो आणि मग तो तिला थोडं पाणी आणून देतो. अवनी पाणी पिते आणि थोडीशी शांत होते. इकडे लग्न रजिस्टर करणारे ते रजिस्ट्रार येतात. कॉन्स्टेबल राजाला बोलवतो आणि आतमध्ये घेऊन जातो. तो बाहेर अवनीसमोर काहीच सांगत नाही. आतमध्ये गेल्यानंतर मग तो सांगतो, "हे मॅरेजचे रजिस्टर साहेब, तुझ्यासाठी इथं आणलंय. बाकी फॉर्मॅलिटी चालली आहे. तुझी तेवढी राहिली आहे." राजा हो म्हणतो. ते रजिस्ट्रार म्हणतात, "ह्यावर सह्या करायला लागतील." राजा म्हणतो, "सह्या?" मग ते म्हणतात, "याशिवाय तुमचं लग्न रजिस्टर कसं होणार?" पुढे म्हणतात, "सह्या करा म्हणजे तुम्हाला कोणी काही करू शकणार नाही." कॉन्स्टेबल राजाला म्हणतात, "ये सही करून घे." त्या रजिस्टरच्या सांगण्यावरून राजा तिथे सही करतो. ते पुढे राजाकडे आधार कार्ड मागतात. राजा आधार कार्ड काढून देतो आणि मग ते पुढे राजाला म्हणतात, "तुमच्या पत्नीचं आधार कार्ड लागेल." राजा कॉन्स्टेबलकडे बघायला लागतो. कॉन्स्टेबल म्हणतो, "घ्या ना साहेब, तिचं आधार कार्ड नाहीये." राजा म्हणतो, "माझ्याकडे तिचं आधार कार्ड नाहीये, पण फोटो चालेल का तुम्हाला?" कॉन्स्टेबल म्हणतो, "घ्या ना चालवून, नंतर आणून देईल ना तुम्हाला तो." आणि मग राजा मोबाईलमधला आधार कार्ड दाखवतो. हे राजाला कधी मिळालं काय माहिती. बरं असो. मग पुढे ते रजिस्ट्रार म्हणतात, की "तुमच्या बायकोला बोलवा, त्यांची सही लागेल." राजा कॉन्स्टेबलकडे बघतो. कॉन्स्टेबल त्या रजिस्ट्रारला कसं तरी कन्व्हिन्स करतो आणि म्हणतो, की आपण जाऊया का सही आणायला?" तेवढ्यात राजा म्हणतो, "थांबा मी घेऊन येतो." राजाला माहिती असतं, की हे खरं लग्न आहे. पण अवनीला हे माहिती नसतं, की हे खरं लग्न आहे. तिच्यासाठी हे खोटंच लग्न असतं. राजाने हे खरं लग्न अवनीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाला चंद्रकांतपासून वाचवण्यासाठी केलेलं असतं. मग तो अवनीजवळ येऊन रजिस्ट्रारने सांगितलेल्या ठिकाणी अवनीच्या सह्या घेतो. अवनी विचारते, "हे काय आहे?" राजा म्हणतो, "काही नाही. 0 एफ-आय-आर आहे. त्यांनी मदत केली ना. काही नाही, फक्त फॉर्मॅलिटी आहे." मग अवनी ठीक आहे म्हणते आणि मग अवनी त्या रजिस्ट्रारवर सही करते.
रजिस्टर द्यायला जातच असतो, की इतक्यात कॉन्स्टेबल येतो आणि म्हणतो, "चला तिला बोलव, आतमध्ये तुमचे थंब घ्यायचेत. सगळी डिजिटल प्रोसेस आहे, तिला बोलव." मग राजा अवनीजवळ जातो. अवनीला म्हणतो, "ते फिंगरप्रिंट आणि फोटो डिजिटल करून घ्यायचंय सगळं. ती प्रोसिजर आहे, मला पण माहिती नव्हती." अवनी त्याच्याकडे एकसारखी पाहायला लागते. अवनी काहीच बोलत नाही. मग राजा म्हणतो, "नाही म्हणून सांगू का त्यांना?" अवनी म्हणते, "नाही, चल मी येते." मग ते आतमध्ये जातात. मग रजिस्टरच्या सांगण्याप्रमाणे थंब करतात आणि मग राजा अवनीच्या साईडला जाऊन उभारतो. ते फोटो देखील काढतात आणि मग कॉन्स्टेबल म्हणतात, "झालं ना साहेब आता सगळं?" म्हणतात, "हो, झालं आता सगळं." आणि मग अवनी पुढे बाहेर जायला निघते. राजा मागेच असतो. मग रजिस्टर त्याला म्हणतात, "अरे थांबा, काँग्रॅच्युलेशन." कॉन्स्टेबल म्हणतो, "झालं बाबा तुझं एकदाचं लग्न, घे पेढे वाट साहेबांना." मग राजा त्यांच्याकडून ते पेढ्याचा बॉक्स देतो आणि त्यांना पेढे देतो आणि मग पुढे आणि राजा जायला निघतात. इन्स्पेक्टर मॅडम कोष्टीला बोलवतात. कोष्टी बाहेर येतात आणि "आलो मॅडम" म्हणतात. ती इकडे आल्यानंतर मग अवनी आणि राजाला म्हणतात, "चला पाया पडा मॅडमांच्या." मग ते दोघे मॅडमांच्या पाया पडतात. पुढे कॉन्स्टेबल म्हणतात, "आम्ही जसं कायद्याचा मान ठेवतो ना, तसंच तुम्ही दोघं देखील एकमेकांचा मान ठेवा." खरंच मंडळी ते ना अवनीची आणि राजाची पाठवणीसारखेच क्षण आहेत. इन्स्पेक्टर मॅडम कोष्टीला म्हणतात, "हो कोष्टी, तुम्ही मॅरेज ब्युरो का नाही काढत?" कारण कोष्टींचं बोलणं देखील तसंच असतं ना. गोष्टी त्यांना म्हणतात, "अरे एक थांबा, थांबा." आणि मग त्यांना हार घालायला लागतात. "हे मानाचे हार आहेत. हे असे हार घालून गृहप्रवेश करायचा." असं म्हणून त्यांना घालायला लावतात. आणि मग राजा आणि अवनी गाडीत बसून निघायला लागतात. कॉन्स्टेबल त्यांना जाताना म्हणतात, "या सुखाने संसार करा." आणि मग ते जायला निघतात. इकडे राजा खुश असतो. अवनी तशी खुशच म्हणायची. इथेच हा एपिसोड संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, की चंद्रकांत हे अवनीच्या नावाने अंघोळ करतात. दांगड परिवारात बाईचा आशीर्वाद लागल्यामुळे सगळे खुश असतात. नमी आणि बाईंनी अवनीचं राजाचं खूप छान स्वागत करतात. खूप छान डेकोरेशन केलेलं असतं. हा एपिसोड खूप रंजक आणि जबरदस्त असणार आहेत.